नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे, प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे। या प्रश्नाचे खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत यामधून आपल्याला योग्य उत्तर जे आहे, हे योग्य उत्तर म्हणजे केशव ठाकरे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। आता केशव ठाकरे हे कोण आहेत? तर बघा, केशव ठाकरे हे मराठीमधील पत्रकार आहेत, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते पुढारी होते। त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असणारे शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे ते वडील होते। तर 4000 मेट्रिक टन डिझेलची खेप कोणत्या देशाला पाठवली आहे? बघा, भारताने 4000 मेट्रिक टन डिझेलची खेप कोणत्या देशाला पाठवली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे श्रीलंका। तर बघा, 1 एप्रिल रोजी श्रीलंकेत गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी जाहीर केली आणि श्रीलंकेला मदत म्हणून भारताने 40,000 टन डिझेल पाठवले। तर भारताची ही जी मदत होती ते डिझेलच्या रूपामध्ये श्रीलंकेला केलेली आहे आणि ती 1 एप्रिल या रोजी केलेली आहे। बघा, नुकताच जाहीर झालेला FIH जागतिक क्रमवारीत कोण अव्वल आहे? बघा, आता या ठिकाणी नुकतीच जी इंडियन हॉकी फेडरेशन क्रमवारी जाहीर झाली, तर त्या जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये कोणता देश अव्वल आहे? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायामधून आपला जे अचूक उत्तर आहे ते आहे नेदरलँड। तर बघा, या ठिकाणी एक तालिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक संघाची रँक दिलेली आहे आणि त्याचे एकूण गुण दिलेले आहेत। तर पहिली जी रँक आहे, या पहिल्या रँकेमध्ये नेदरलँड हा देश 3044.50 गुण मिळवून पहिल्या रँकमध्ये अव्वल ठरलेला आहे। खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी संबंध स्थापित केले होते? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पोर्तुगाल। पर्याय क्रमांक C, पोर्तुगाल हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। तर बघा, सन 1497 साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहीम आखली आणि 4 जहाजे आणि 170 प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा याला या मोहिमेवरती पाठवलेलं होतं आणि एका भारतीय खलाशाची मदत घेऊन वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला आणि यानंतर भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित करण्यासाठी पोर्तुगालनं पुढाकार घेतलेला होता। तर बघा, याच्या पुढील प्रश्न आपण पाहूयात। राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली? तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे हे असणार आहे 1916 लखनौ या अधिवेशनामध्ये मवाळ व जहाल गटाची समेट ही घडून आलेली आहे। तर लखनौ करार डिसेंबर 1916 लखनौमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार झाला। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर उदारमतवादी आणि अतिरेकी, बघा, उदारमतवादी आणि अतिरेकी यांच्यातील स्पर्धा काही प्रमाणात कमी झाली आणि त्यांच्या संबंधामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला। तर हा जो बदल झाला तो 1916च्या लखनौच्या अधिवेशनामध्ये झालेला आहे। पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? आणि या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे इसवी सन 1914 हा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर बघा, 28 जून 1914 रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव राष्ट्रवादी गॅव्लो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांड यांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली। हे युद्ध 28 जुलै 1914 पासून 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले। इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धापैकी एक अशा हे युद्ध होतं। बघा, हे युद्ध कुठपर्यंत चालले? तर हे युद्ध 28 जुलै 1914 रोजी सुरू झाले आणि ते 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले होते। म्हणजेच पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले याचा जो पर्याय आहे तो आहे इसवी सन 1914। याचा शिरोई लिली उत्सव
खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा, शिरुई लिली उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी, मणिपूर. तर हा मणिपूरचा वार्षिक सांस्कृतिक राज्य महोत्सव आहे, जो मणिपूर पर्यटन विभागातर्फे दरवर्षी आयोजित केला जातो. सुरुवातीला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत फुलणाऱ्या शिरुई लिली या राज्यफुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी उखरुळमधील शिरुई गावातील स्थानिकांनी हा सण साजरा केला. बघा, उखरुळमधील शिरुई गावातील स्थानिकांनी हा सण साजरा केला आणि 2017मध्ये शिरुई लिली महोत्सव मणिपूर सरकारने राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होता? बघा, दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्राचा समावेश होता? बी, फ्रान्स. तर बघा, या ठिकाणी काही अक्षराष्ट्र दिलेले आहेत आणि या ठिकाणी दोस्त राष्ट्रे दिलेली आहेत. याच्यामध्ये अमेरिका रशिया हे अक्षराष्ट्रे आहेत. तर यांच्यासोबत या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रापैकी फ्रान्स हे या युद्धामध्ये समावेशित होते. कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला आहे? आणि या ठिकाणी या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात. बघा, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात पायलट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून पोस्ट खात्याने पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करून 46 किलोमीटर अंतर 25 मिनिटांमध्ये कापलेले आहे. म्हणजेच गुजरात या राज्यामध्ये पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करून यांनी मेल वितरित केलेले आहेत. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर बघा, या ठिकाणी जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, सिकंदर लोधी. तर बघा, आग्र्याचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा ऐकतो. त्याचप्रमाणे इसवी सन 1506 साली लोधी सुलतान सिकंदर लोधीने आपली राजधानी ही दिल्लीवरून आग्र्याला हलवली होती. ही कधी हलवली होती? तर इसवी सन 1506मध्ये ही दिल्लीवरून आग्र्याला हलवली होती.